श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. गिरी महाराज की जय. सद्गुरु श्रीपाद रामदास महाराज, जय. सद्गुरु पांडुरंगदादा महाराज, जय. समर्थ महाराज की जय. हर हर महादेव. रडोनिया मान कोण मागता भूषण, देवे दिले तरी गोड राहे रुची आणि गोड. लाविता लावणी विके भिके तेजा दानी, तुका म्हणे धीरा विन कैसा होतो हिरा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती करत. कधी काळी आपण असावे जवळी, मस्तक हे पायावरी आवार करी संतांच्या. पूज्य एकासनी रडोनिया मान कोण मागता भूषण, दिले देवी दिले तरी गोड राही रुची आणि गोड. लोकांजवळ रडून मला तुम्ही मान द्या असे मागण्याचे, जरी तो मान मिळाला तरी त्यात काय भूषण. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवाला मान जास्त आवडतो ना. हा. मान जर नाही दिला तर लोक रोजतात यात. हा. लग्नामध्ये म्हणा कशातही. हा. जगद्गुरु तुकोबा राय म्हणतात मला मा तसं काय नाही म्हणजे. मी तर मानावर थुंकतो एका अभंगात म्हणजे, थुंकून या मान दंभ तरी तुमचा. जे नको नको मान नको अजून. सोडी मी तू पण तू सुखी. त्याला सुखी व्हायचं, त्याला याच्या कायला नाही लागायचं मानाच्या पानाच्या. आता आपण लागतोय नाजी त्याला काही लाग नाही. हा. म्हणजे देवाने दिले असेल तोच गोड असते, आणि खरे समाधान तर सुख त्यातच आहे. भगवंताच्या कृपेनं जर मिळाला, प्रारब्धाचा असला तर मग तो वेगळा. हा. पण बळच मला द्या, मला घ्या, मला घ्या ते नाही. देवाची इच्छा, देवाच्या इच्छानं जर काही गोष्टी प्राप्त झाल्या तर ती देवाची इच्छा आहे. तिथं काय कोणाच चालतंय मग, नाही का. मग ते गोडी तो प्रसाद समजायचा त्याचा, त्याच्यात खरं समाधान आणि सुखी. शेतात लावणी लावून पिकवलेले धान्य अगर विकत घेतलेले धान्य दान करणे कोणाकडे, आणि भीक मागून आणलेले अन्नदान करणे कोणीकडे. दृष्टांत दिलाय पत्न्याकरता. मान देवानं घेणं वेगळं आणि बळच मागून घेणं वेगळं, याच्यात किती फरक आहे. देवाच्या कृपेनं मान मिळणं सहज, आणि बळच मला द्या, मला द्या असा मिळालेला मान, याच्यात किती फरक आहे. घरचं गहू पिकलेले दान करणं, आणि भीक मागून आणले मग त्याच्यातून दान करणं. म्हणजे इतके मान भीक मागून घेतले सारखा झाला ना. भीक मागून घेतलेला काही समाधान देणार आहे का. दाने येणार भीक मागून आणते परत दान करतो, ते काय मजा आहे का. नाही ना. तसंच आहे मग. तुकाराम महाराज म्हणतात, उतावीळपणाने मोठेपणा मिळत नाही. धीर पाहिजे, आणि असा जो धैर्यवंत त्याला हिऱ्याची योग्यता येते.
नाही का. हा शिरा ठेवीचा ऐरणी, ऐरणीवर ठेवलेला हिरावरून मारीचा गणी. तो ऐरणीच घुसतो पण फुटत नाही, म्हणजे ती परीक्षा आहे ना ती. हा तसं उतावीळपणा कामाचा नाही. धीर पाहिजे, धैर्य पाहिजे. धीर तो कारण, सह्य होतो नारायण. असं आहे. महाराजांना या अभंगातून सांगायचे का उतावळपणा करू नये जीवनामध्ये, परमार्थातही करू नये आणि व्यवहारातही करू नये. हा शांततेनं थोडं धीरानं वागावं. पूज्य एकासनी आसनी आसन वैश्यता गमनावासी तो सांगत होते धर्मनीतीचे संकेत. सावधान हित व्हावी तरी संता ठाया ठाव पूजनाची इच्छा. जीवनीच वळसा सापडला तुका म्हणे काही वरास तुझे तेथे भिन्न शुभते. ज्या आसनावर आपली पूज्य वस्तू आहे त्या आसनावर आपण आसन घालून बसले तर आईशी गमन करण्याचा दोष आहे. काही गोष्टी पाळायच्या असतात. भगवंताचं आसन आहे समजा, एखाद्या महापुरुषाचं आसन आहे, त्या आसनावर आपण बसू नये. ती काही योग्य नाही. त्यांची योग्यता फार मोठी असते. आपण त्यांच्या आसनावर बसणं योग्य आहे का? जर तुम्हाला आपले हित व्हावेसे वाटत असेल तर मी ह्या नीतीच्या धर्माच्या खुणा सांगतो त्या सावधानीने ऐका. मी तुम्हाला काही सांगतो म्हणजे नीती. ज्या ठिकाणी जशी पूजा संतांची होत आहे त्या ठिकाणी त्याची पूजा माझी व्हावी अशी आपली अंगी संस्कृत नसता. जो कोणी इच्छा करेल तो खरोखर भवजलाच्या भोवऱ्यात सापडला समजावी. आता वाटत आपले असं व्हावं नाही का, मनावर मन काय पण चांगलं नाही ते, कारण ती योग्यता नाही ना आपली. समर्थ रामदास स्वामींच्या चरित्रात एक असा प्रसंग आहे. समर्थांच्या बसण्याच्या आसनावर कोणी बसत नव्हतं, पण एकलंच आत्राप होत. कोणी नसले ते बसायचं महाराजांच्या आसनावर. त्याला असं वाटलं काय आता समर्थ रामदास स्वामी तरी आपल्यासारखीच आहे का नाही, काय वेगळीच नाही. आणि मग काही लोकांनी महाराजांच्या कानावर घातलं, महाराज हा तुमच्या आसनावर बसतोय म्हणते. संतांच्या भगवंताच्या आसनावर बसल्यानंतर काय होतं त्याचा परिणाम सांगितलं की किती चुकीचं आहे. मग एक दिवस समर्थांनी दाखवलं त्याला झटका. समर्थ बसेल होते ते असणार, तो गेला तिथे, त्याला वाटतं नसन कोणी जाऊन बसावा. त्याला समर्थ नाही दिसली तिथे. जरा झाडू आणते. आई बाई ना तिकडे तुला उंदिराला घाबरायचे करतो मी. इथे लाव खाली गेलं तर पुन्हा काही कर. सुंदर कमारलं मंदिरात त्यांना. आता खाली गेलं ते सिस्टीम ते
इकून बाहेरच्या काढून निघून जाईल इकून इकून इकून. हा, हे काही लोक आपल्याला फॉर्म करता घेण्या देण्याची आपण नाही ऐकायचं दुसऱ्याला नाही ऐकून देत शिक्षण करणार. तो बी कसा ऐकायलाच आला असून. ऐकायला म्हणणंच येते तरच हा ऐकायला म्हणणंच येते आणि तरच येते. ऐकायचं हिशोबानच येते त्याला. राहू दे रे उचल नाही उचलायची. समर्थांनी त्याला असं हनुमंतरायाच्या रूपात त्यानं दर्शन दिलं. तो बेशुद्ध होऊनच पडला. मग हनुमंताचं विराट स्वरूपात दर्शन झालं ना, बेशुद्ध पडला. मग तो बऱ्याच वेळा शुद्धीवर आला, पाणी बिणी मारून. म्हणजे आता हे तात्पर्य ते काय आहे, महाराष्ट्रात बरं आहे. बाकीच्या राज्यात नाही, काही मोठमोठे आखाडे वगैरे जे असतात ना, ते अवघड असतं. ज्याला गुरु व्हायचं ना, म्हणजे याच पहिले याला मारून टाकायचं, ते गाडीवर बसायचं असायचं. पहिले याला काय काहीतरी करून, म्हणजे कलियुगामध्ये फार अवघड आहे नाही का. तिकडे फोन जवळ या. फोन इकडून येऊ. गेला पिल्लो होतं बारी. ज्या आसनावर आपली पूज्य वस्तू आहे त्या आसनावर आपण आसन घालून बसले तर आईशी गमन करण्याचा दोष आहे. जर तुम्हाला आपली हित व्हावीशी वाटत असेल तर, जर तुम्हाला हित व्हावे असे वाटत असेल तर, मी ह्या नीतीच्या धर्माच्या खुणा सांगतो, सावध रीतीने ऐका. ज्या ठिकाणी जशी पूजा संतांची होत आहे त्या ठिकाणी आपली व्हावी अशी जर मनात आलं, आपण संत नसताना. आता आपल्याला कळतं ना आपली योग्यता काय आहे, आपल्या आतमध्ये काय आहे नाही का. प्रत्येकाला कळतं. संतांचा अधिकार फार मोठा असतो. संतांचं सांगितलं ना, डोळा हे विनंती नामदेवरायांच्या अभंगामध्ये एखादा पौराणिक सांगत असेल, वैष्णव न हुशारी जना, वैष्णव म्हणजे संत. कीर्तन करशी कीर्तनकारच होशी, गायन करशी गायकच होशी. वैष्णव होणं इतकं अवघड आहे, संत होणं किती अवघड असतं. एखादी कला आली, एखादा गुण आला म्हणजे संत होतो असं काही नाही. संत म्हणजे फार मोठं पद आहे. संत पदाच्या पुढे दुसरं पदच नाही ना. जगद्गुरु तुकोबारायांना दुसरं पद नाही ना. संत तुकाराम महाराजच फक्त म्हणतात ना. संत हे फार सगळ्यांचे असते ती फार व्यापक पद आहे. ते काय असे खरं कोणाचे नसतात. मग आपल्या अंगी संत तो नसतात जो कोणी इच्छा करील ना, तो खरोखर भवजलाच्या भोवऱ्यात सापडला समजावी.
म्हणजे तो बुडालाच म्हणून असं समजायचं. इकडचंही नाही तिकडचंही का प्रत्येकाला असं वाटतं, पण ते संतांचे लक्षण उलट आहे ना, ते उलट म्हणजे पूजिस्तान डोळाचे काही त्यांना वाटतंय नको आपलं करू नाही पूजन. लोक ऐकती नाही, त्याच्यात अवघड आहे. सगळं उलट असतं ते. त्याला असं वाटतंय बा आपल्याकडे काही नसताना आपली पूजा करावी लोकांनी. तुकाराम महाराज म्हणतात, श्रेष्ठ असणी संत असता, त्या आसनावर जर हा एकदम जाऊन बसेल तर तो संताहून भिन्न म्हणजे केवळ वेगळा असल्यामुळे ती शोभणार नाही. जरी एखादा डेअरिंग करून बसला तिथे जागेवर योग्य नाही, नाही का? तर शोभन ज्याचं त्याचं त्यालाच योग्य असतं, कोणालाही ते योग्य नसतं, नाही. म्हणून अभंगातून महाराजांना एक सांगायचंय, सोंग आणू नये, नाही का? संतांचं सोंग आणू नये. वरून किती जरी हे केलं पण आतून काय तिकट झाकत असतं का? नाही ना. झाकत नसतं बाबा. हे संतत्व हा दाखवायचा विषयच नाही. त्यानं शास्त्रात पाहावं लागतात. शास्त्रात पाहूनही नसतं काय तर कळत आहे. काही लक्षणं आपल्या ज्या वेळेस येतील ना, आता ज्ञानेश्वर महाराज म्हणले, बहु एकांतावरी प्रीती, ज्ञानाची मूर्ती म्हणली. असं लय भारी भारी लक्षणं सांगितली अशी. तर त्याला शास्त्र पाहावं लागतं. थोडं आपल्याला काही गोष्टी आपल्याला अंतःकरणाच्या प्राप्त झाल्या पाहिजे. दैवी संपत्ती, संतांची सहनशीलता, त्यांची शांती, हे सगळ्या गोष्टी जर नसेल तर मग आपण सेवा म्हणून करावं बेस्ट पैकी, नाही का? पण त्या गादीवर जाऊन बसू नये असं महाराजांना सांगायचंय. त्या गादीचा काय तो ती शोभणार नाही. ते ज्याची पदवी त्याला शोभे, याराला नसा म्हणते. म्हणून तुझे कसनी असनी आसन वैश्वागमन मातेशी, ते सांगत होते धर्मनीतीचे संकेत सावधान हित व्हावी तरी, संता ठाया ठाव पूजनाची इच्छा जीवनीच वळसावा. तुका म्हणे एकी वरासन तुझे तिथे, जेणे मुखे स्तवी त्याची निंदे पाठी लावी, ऐसे आदमाची याची लोकी सोने खाय माती, भूतद्वारा वाटी निष्कान्नाचा नरक लोटी, विंचूला वेवी न तुका म्हणे वाहेशीन. ज्या तोंडाने आस्तवन करतो त्याच तोंडाने निंदा करू लागतो. निंदा जोपर्यंत आपल्याला आवडती ना दुसऱ्याची निंदा करायला, तोपर्यंत आपल्या अंतःकरणात गबळ असतात. ज्या दिवशी सगळं गबळ संपन्न दिवशी आपल्याला कोणाची निंदा करावं वाटणार नाही, कोणाची स्तुती करावं वाटणार नाही, काही नाही आपल्याला त्याच्याबद्दल काहीच वाटणार नाही का? तो आहे तसा आहे, ते तेव्हा कायला काय करायचं, नाही का? आपली वाणी कशाला खर्च करायची? आपली वाणी एवढी पवित्र आहे. भगवंताचं नामस्मरण करीन, भजन करीन, वाचन करीन, आपल्या मस्तीत राहील. पण काहींना स्वभाव असतो तो, नाही का? ज्या तोंडाने स्तवन करतो सकाळी मग देवाचे मंत्र म्हणतो, भजन करतो, त्याच तोंडाने निंदा करतो, म्हणजे काय झालं मग? उपयोग झाला का त्याचा? नाही ना. मग ज्या भावात आलं त्याच भावात गेलं ते. मग अशी आदमाची जात आहे, जवळचे सोने पुरून ठेवून माती खातो. किती काय भाषा, काय भाजी. माती खातो नाही तर काय, निंदेसारखा दोष नाही दुसरा. सगळ्या निंदा दुःखाची व्याधी म्हणते, कोणाचीच नको. हे
निंदा कोणाचीच नको. निंदा लयच मोठा अपराध आहे निंदा. अशी आदमाची जात आहे, तो जवळचे सोने पुरून ठेवून माती खातो. असे कोणी चांगल्या मिष्टान्नाचे भोजन करतो आणि त्याचाच गुद्धद्वाराने नरक होऊन पडतो. तुकाराम महाराज म्हणतात, विंचवाला काही एक लाभ नसता त्याने आपल्या नांगीत विष वागावे तशा प्रकारचा शीन आहे. काय उपयोग आहे बरं त्या ईशाचा त्याला? दुसऱ्याला तरच आहे ना त्याच्यापासून, विंचवापासून. हा. विंचवापासून फायदा काय आहे? त्याला तरी काय फायदा आहे त्याचा? त्याच्यापासून दुसऱ्याला त्रासच आहे ना. हा. कोणी असो तो म्हणत नाही बा आता हे महाराज येईन मग याला कसं काय ठोके देऊ. ते लहान पोर याला कसं काय ठोके, त्याला काय नाही. त्याच्या जवळ सापडला का ठोके देतो, स्वभाव आहे ना त्याचा. तसा हा निंदा करणारा माणूस एकदा सुटला का सुटलाच असं आहे ते. गुणाचे दोष असते ते. जे गुण तर मग गुन्हे ना ती येड्यावानी करत्याच्यामुळे होत असे. तुकाराम महाराज म्हणतात, विंचवाला काही एक लाभ नसताना ह्या म्हणजे हे दिलंय त्याच्यावाला स्वभाव विंचवासारखा. ठणका द्यायची सवय राहते ना. ठीक आहे. त्याला काही इलाज नाही का? त्याला इलाजच नाही आता काही. ठणका देतच झटक्यात, पण ते वेदना किती दिवस होते त्याच्या. ते काय मनातून लवकर जात नाही ना. जे नेमक स्तवी त्याची निंदे पाठी लावी, ऐशी आदमाची याची लोपी सोने खाय मात. पाठी मिष्टान्नाचा नरक लोटे, विंचू लाभे विन तुका म्हणे वाईशीन. अधमाची यारी रंग पतंगाची परी, विटेना लागता क्षण मोल जाया वायावीन. सर्पाची या परी विषय भरला कलारी, तुका म्हणे देवा मज धनी आहे दावा. अधम लोकांची प्रीती पतंगाच्या रंगाप्रमाणे म्हणजे क्षणिक असते. ते काही खरं प्रेम नसतं अधम लोकांचं, नाही का? तसल्या रंगाची ते जे का क्षणात भेटून जाते आणि त्याला दिलेली किंमत व्यर्थ होते. अधम अधम विदुर्जन. अधम लोकांचं प्रेम काय राहत? त्या दुर्योधन नव्हता म्हणला का, बरेच दिवस दुर्वासर तिथं राहिले आणि मग ते प्रसन्न झाला दुर्वास. बरेच दिवस त्याची ठेप ठेवली. आता काय कमी नव्हतं काही, खायला प्यायला भरपूर सगळं. आणि तो आदम मोरून लक्षात आलं का, तो काय म्हणला माहितीये का, महाराज तुम्ही आता आम्हाला सेवेची संधी दिली, तशी आमच्या भावांना संधी दिली, सेवेची संधी द्या म्हणले पांडवांना. पांडव यांना काढून दिली होती वनवासात, नाही का? सगळं कोणी मामाना सगळी फाशी बिशी टाकून. आणि रात्री जा म्हणली, त्याला सगळं माहिती होतं ना. रात्री जा म्हणले, मग भोजनाची शेवायचा लाभ द्या म्हणले पांडवांना, त्यांना काहीतरी लाभ भेटावाची माझी इच्छा आहे बाबा. आदम कसं राहत. आता ते गडी लय कडक होता ना. सापाजती शराजती तपस्वी लोकांचं काय नाही तापड राहत. आता पांडवांचं काय होतं, त्यांना सूर्यनारायणाच्या कृपेना द्रौपदीला ती थाळी भेटेल होती ना. ती थाळी जोपर्यंत सूर्यनारायण म्हणजे दिवस येतोपर्यंत काय जीव घालेल तेवढं जीव घालता येते, तेवढं तिला वरदान होत.
हं. पण एकदा धुवून ठेवून दिले मग नाही काही. एकदा धुवून ठेवली ना हं. मग काहीच नाही. मग त्यांची जेवण वगैरे झाली तिनं ती थाळी धुतली ठेवून दिली आणि आले दुर्वास. आता यानंच पाठवले होते ना. हा. आल्यानंतर मग काय बरं झालं आले म्हणले. घालू संताशी आसने पूजा करू काठवाची म्हणे. ठीक आहे म्हणले आता जेवण वगैरे करा. ते म्हणले आम्ही स्नान करून येतो संध्या स्नान आणि मग भोजन करू तो स्वयंपाक करा तुम्ही. हं. गेले स्नानाला. आता स्वयंपाक कायच करायचं हे वनवासात आहे. थाळी हा. धुवून ठेवली आता काय करायचं. आता यांना दुसरा आधार काय होता कृष्ण सोडून. हं. मग द्रौपदीनं भगवंताचा धावा केला. हं. भगवंताला यावं लागलं ना धावा केल्यावर. प्रिय हा. भक्ताचा धावा केल्यानंतर देव आला म्हणले मला लय भूक लागली जेवायचंय म्हणे. अरे म्हणले बाबा आम्ही तर संकटात सापडलोय म्हणले. या बाबा संग मोकार ऋषी मुनी जशी तशी म्हणले किती काही बी हं. याला जीव घालायचे आलंय तर पशी दांड काय म्हणले चापी ना मला. हा. तो स्नान करून येऊ सर स्वयंपाक झाला पाहिजे म्हणले. हं. तू जेवायला मागत होतो म्हणलं काही नाही मला काहीतरी खायला दे म्हणे मला लय भूक पाहिजे. याचं असं घेशी तेव्हा दिशी हा. ऐसा असं शिवदा. तो देतो भरपूर उदार भरपूर आहे पण काहीतरी देवाच घ्यावाच लागत का नाही का. हा. आणि मग काहीतरी असं म्हणले पाहिजे. काहीतरी असताना म्हणले तुझं ते ताटामध्ये काहीतरी. हं. अरे बाबा दोन ठेवले म्हणले आता आमची सगळ्यांची जेवण झाली. काहीतरी असताना पाहिलं थोडं भाजीचं पान होतं. भाजीचं पान भगवंतांना खालं टेकूर दिला ना. हा. देव जेवला अख्खे ऋषी मुनी टेकर द्यायला लागले. अशी त्यांची पोट फुगले ना फुल. हा. ढेकर देते जेवण झाले आमच्यावाली. जगाचा मालक जेवल्यावर काय तिथे कमी आहे मग नाही का. हं. तात्पर्य अशी जे आदम असतात ना हं. यांचे प्रेम आता यानं प्रेमच दाखवलं ना आपल्या भावांबद्दल. हा. प्रेम खरं होतं का. नाही. मला असं वाटलं हा तिथं जावा नाही गेल्यावर यानं सगळ्याला शाप द्यावा आणि त्यांना जाळून टाकावा ही होती ना. हं. हे प्रेम कसं आहे मग खरं प्रेम आहे का. नाही. आदम लोकांची प्रीती पतंगाच्या रंगाप्रमाणे क्षणिक असते. तसल्या रंगाची तेज एका क्षणात दिसून जाते कदाचित मग व्यर्थ होते. सर्पाप्रमाणे विषाने त्याचे हृदय कमळ भरलेले असते. सर्प कसा असला पण तो विषारीच आहे ना. हा. सर्पादुग्ध पान करू नये म्हणलं ना त्याने. हं. काय ते प्रमाण. एकनाथ महाराजांचं काय प्रमाण आहे ना काहीतरी. खराशी चंदन सरपायचं पान करून. गारवाला चंदन अजून आहे पुढं बरंच पण आता ते आपल्याला लगेच नाही आठवायचं. सर्पा दुग्धपान करून हे कारण ते विषारी आहे ना. तो विषारी आहे कारण त्याच्या सगळ्या याच्यामध्ये विष भरलेलं आहे सर्पाच्या. तुकाराम महाराज म्हणता अहो देवा मला असा प्रकार चुकूनही कधी दाखवू नका. तुकाराम महाराज म्हणते डुप्लिकेट मला आवडतच नाही. काय असेल ते ओरिजिनल नाही का. डुप्लिकेट नकोच. अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्म हत्या एका वाचून त्या पांडुरंगा महाविष्णुदासा एकविध भाव न म्हणो या देवानी काशी शतखंड माझी होईल रचना जरी या वचना पालटेन तुका म्हणे मग अनेका संकल्पी आगवीच पापी घडती. आता हे लयच अनन्य भक्ताचं लक्षण सांगितलं याच्यामध्ये. एका पांडुरंगा वाचून दुसऱ्याची स्तुती करणे आम्हाला ब्रह्महत्येचा पात्र समान आहे नाही का.
आम्ही दुसरी कोणाची स्तुती करणार स्तुती आणि कथेचा विखरा नको घडू देऊ जातारा महाराज म्हणतात. विनाकारण स्तुती करणं योग्य नाही. नाही. तरी कारणास्तव केली तर ठीक आहे, पण काही कारण नाही आणि स्तुती करीत बसायचं तिची काय आपल्याला भेटन बुवा. आपण तिची स्तुती केल्यानंतर आपल्याला तो काहीतरी देईल बुवा, प्रसन्न होईल म्हणून स्तुती करणं योग्य नाही. वास्तवात केली तर हरकत नाही, वास्तव जर असलं समजा तसं काही तर, पण विनाकारण स्तुती करणं योग्य नाही. करायची स्तुती तर देवाची करायची, हा. गुण त्याचे गायचे, त्याची स्तुती करायची. तो आहेच ना तसा स्तुती करण्याजोगा. हा. आपली योग्यता नाही ना तशी आपली कोणा स्तुती करावं अशी. एका पांडुरंगा वाचून दुसऱ्याची स्तुती करणे आम्हाला ब्रह्म हत्येच्या पादका पाच. महाराजांनी सगळं सगळं शरीर पांडुरंगाच्या चरणाशी वाहिलं ना. हा. घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख पहा विठोबाचे. तुम्ही ऐका रे कान. ऐकायचं ठरलं तर त्याचे गुण ऐकायचे, कीर्तन ऐकायचं नाही का. हा. तुका म्हणे वाचा वाहिली अनंता. आता बोलायचं काम नाही. एक तर त्याचं नामस्मरण करीन, त्याचे गुण गाईन, गुण गाईन आवडी नाही का. मला दुसरं काय या वाच्याला दुसरं काहीच कामच नाही आता. हा. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. आता ही वाणी भगवंत स्वरूपाशी एकरूप झाली आता, म्हणून त्याच नामचिंतन करू म्हणतात. काय करणार आहे आपण नाही का. माझी वाणी तुझे वर्णी गुण. माझी वाणी आज देवाजी देवा त्रय देवा परीशी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुण श्री प्रेम काही कळा. ह्या वाणीनं भगवंताचे सगळं गाव मग ती पवित्र होती वाणी. पवित्र तो दे वाणी पुण्यवंत म्हणलंय ना. आणि दुसऱ्याची स्तुती केल्यावर कसं काय वाणी पुण्यवंत होईल. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्म हत्या एका वाचुनीच्या पांडुरंगा. काय कधी कधी ना गणी करावं लागत ती स्तुती नाही का. काय आणखी त्यात सापडलं साठी गंमत होती कधी कधी. आता काही बोलायला लावलं दोन शब्द तर बोलावंच लागत ना, काहीतरी चांगला होता विचार कसा ना पण म्हणावंच लागत मग नाही का. अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्म हत्या एका वाचुनीच्या पांडुरंगा. आम्हा विष्णुदासा एकविध भावना म्हणूया देवा अनेकाशी. आम्हा विष्णुदासांचं एकविध भाव आहे, पण आम्ही दुसऱ्याला देव कधी म्हणणार नाही. ते अवघडच मोठं. आता त्यांची भाषा त्यांचा अधिकार नाही का. त्यांचे अभंग आता पुढं आपल्याला सगळे त्या वेळेला पाहू आपण. हेनरी शेंतरी दैवती आहेच नाही त्यांच्यावाली म्हणून. आम्ही कोणाला देव म्हणाले येडे नाही भाषा. कारण हा देवादी देव आहे ना. सगळे देव याच्यापासूनच तयार झालेले. तेच तुकोबराय म्हणतात विष्णुमय जग. त्यांना सगळ्यामध्ये देवाचं दर्शन झालेलं आहे, पण हे काय आपल्या इष्ट दैवता बदलले प्रेम दाखवलं त्यांनी. ते दुसऱ्याचा द्वेष करता असा अर्थ नाही त्यात.
नाही. उलट ते म्हणजे आयसा ज्याचा अनुभव, हं. ज्यांना चरात पांडुरंग दिसतो ते कसा दोष करते? त्यांचा तुकोबारायांचा भाव काय आहे आपल्या इष्ट दैवताबद्दल? आपल्या जसा पतिव्रता, हं. पतिव्रताने आणि काय दिसतो? पतिव्रतेला दुसरा जगात देवच माहिती नाही ना. नाही ना. तसं आहे पतिव्रतेला जर तसा तुकोबाराय म्हणतात मला दुसरं काही माहितीच नाही पांडुरंग सोडून. हं. पतिव्रता जैसा भातार प्रमाण तैसा विठ्ठल आम. हा काय ते फैसलाच आहे तिथं. पतिव्रते जैसा तार तसा पांडुरंग म्हणजे आम्हाला एक धरीला चित्ती दुसरा नाही म्हणले. एकच. मीराबाई म्हणले मेरे तो गिरीधर लाल, मेरे तो गिरीधर गोपाल. दुसरा ना आता तो तोच कृष्ण आहे, तोच पांडुरंग आहे, पण ज्याचं त्याचं आवड आहे ना. हा. स्वरूप तर बदलत आहे ना वरून. हा. इकडे सुंदर ते ध्यान, तिला तिकडे बासरीवाला आवडतोय. आहे एकच, पण ज्याचं त्याचं आवड वेगळी आहे ना, त्याचं इष्ट दैवत वेगळं आहे ना. तसं जगद्गुरु तुकोबारायांचं ज्याची तिची निष्ठा आहे, ती अनन्यता आहे. हनुमंतराय जय श्रीराम. हनुमंतराय जय श्रीराम. हा तात्पर्य ज्याच्या त्याच्यात जे असेल त्याचं इष्ट दैवत त्याची एकनिष्ठ पाहिजेच, योग्यच आहे ते, चांगलंच आहे. आम्हा विष्णुदासांचा एकवीस भाव आहे म्हणून आम्ही दुसऱ्याला देव कधी म्हणणार नाही. जर या वचनाला मी बदलेन तर माझ्या जीवेची 106 तुकडे होती. मी जर असं काही माझ्या वाणीत बदल होईन, वचनात बदल होईन, माझ्या जीवेचे तुकडे होतील. ते निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निष्ठा आहे ती नाही का. हा. नामदेवराय नव्हते म्हणले का, ये लय आग्रह केला चला मग तीर्थयात्रेला. तर नामदेवरायांची काय तशी मनातून इच्छा नव्हती जायची. त्यांना माहिती आता सगळे तीर्थाचा बाप इथं आपल्या संग बोलतोय डायरेक्ट, आपल्या कीर्तनात नाचतो, मग तीर्थयात्रेला जायचं तरी काय लागवा. पण आता ज्ञानारे ज्ञान होतं ना, ज्ञान आणि भक्तीचा संगम व्हायचा होता. सर्वसामान्य जीवाला ज्ञान सांगायचं होतं, भक्ती सांगायची होती. काय असतं सर्वसामान्याला भक्ती मार्ग सांगायचा म्हणल्यानंतर कीर्तन हे फार मोठं माध्यम आहे. संतांनी कीर्तन हे जे एक माध्यम आहे, सर्वात एक नंबरचं साधन आहे. सर्वसामान्यापर्यंत भक्ती, ज्ञान, वैराग्य पोच करण्याचं दुसरं कोणतं साधन आहे? सगळ्यांना ग्रंथ कळत्या का? सगळ्यांना ग्रंथ वाचायला वेळ नाही. वाचले तरी त्याचं हे कळायला पाहिजे ना, नेमकं काय सांगायचं याच्यात, त्याचा अर्थ कळायला पाहिजे. त्याच्यापेक्षा हे सोपं आहे ना, 2 तास जाऊन बसलं का सगळं ऐकतं भेटतं ना ऐकायला. जसं स्वयंपाक करायचा नाही, बाजार करायचा नाही, पंक्तीला जाऊन बसलं का पाठी कोणाला जेवण रचून जेवायचं. प्रदर्शनाच्या दिवशी तुलाच पेटायची नाही ना. कसं आहे कीर्तनाचं काय नाही. आपला मुद्दा असा होता, नामदेवराय म्हणले मी येतो तुमच्या संग. देवराय म्हणले येतो. तुम्ही म्हणशान हे पडे देवाच्या पाया, पडते देवाच्या पायाचे का आपले त्यानं व्हायचं नाही. अगोदरच त्यानं हे करून घेतलं. तीर्थयात्रेला येतो म्हणले. आता तीर्थयात्रेला गेले मग देव बदलणारच आहे ना. तीर्थयात्रेला जायचं म्हणजे काय सगळे ठिकाणी तोच बाबा आहे असं थोडंच आहे. पंढरपूर सोडल्यावर जे देवाच्या कमरेवर हात नाही ना म्हणले,
कटीभर कर नाही ज्या देवाचे त्याचं मी काय दर्शन घ्यायचं नाही म्हणले. हे पांडुरंगाचेच फक्त कमरेवर हात आहे ना. हा. तुम्ही म्हणशाल पडियाच्या पायाने फक्त त्याचे काही कमवायचं नाही. तोच भाव आहे ना तो खूप बरा आहे. काही वेगळं आहे का काही? नाही. जगद्गुरु तू का अवतार नाम आहे असा. म्हणून मी मनात दुसरा कोणी देव आहे असा संकल्प आणि तर जगातली सर्व पातकी मला घडती. भाव कसा असतो परमार्थामध्ये भक्तीचा हे सांगायचं त्यांना. सर्वसामान्याची निष्ठा वाढण्याकरता, एकवेदता वाढण्याकरता. अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्मा ते एका वसंत्या पांडुरंगा आम्हा विष्णुदास एकविध भाव न म्हणो या देवा आणि शतखंड माझी होईल रचना जरी या वचना पालते तुका म्हणे माझा अनेका आगवीत पापी घडतील ताण हेल्याची धनी पेटे गंगा नवे उगी माझे मनोरथ सिद्धी पावावी कृपा निधी तो उदारांचा राणा माझी अल्पची वासना कृपा दृष्टी पाये तुका म्हणे होई साह्य. गंगेमध्ये तृषी जाऊन पाणी प्याल्याने त्याची तृष्णा शमन होऊन तृप्त होते. परंतु गंगा किंचितही म्हणी होत नाही. हो कृपानिधी देवा माझ्या मनीच्या इच्छा पूर्ण करा. तुम्ही तर उदाराचे राजे आहात आणि माझी वासना थोडी. तुकाराम महाराज म्हणतात माझ्याकडे कृपा दृष्टीने पाहणे मला सह्य व्हा. जे भगवंताला उपमा गंगेची दिली महाराजांनी. आता गंगा आहे. आता गंगेत जाऊन आपण पाणी पिलो किती पिऊन 1 लिटरला आणला असत. मग गंगा आता ती का कमी होती? नाही. आपण लई आता 1 लिटर पाणी पिणं म्हणजे काय सोपं आहे का? पण त्याला 1 लिटर पाणी उन्हातून आला मग पात्र खाली जातं का असं चांगलं नाही? मग नाही ना. काय फरक पडतो त्याच्यामध्ये? तुमच्या 1 लोटाभर पाण्याने तिला काय फरक पडणार आहे? उपमा दिली भगवंताला. तुम्ही कृपानिधी आहे ना. माझ्या मनाची इच्छा पूर्ण करा तुम्ही. काय तुमचं काय कमी व्हायचंय? तुमच्याकडे काय कमी आहे? माझ्यावर कृपा केल्यानं तुमचं काही असणार आहे का? धन कमी होणार आहे का? कृपा असं आहे का? तान्हेल्याची धनी पिटे गंगा नवी उनी माझे मनोरथ सिद्धी पावावे कृपानिधी. आणि यांचं मनोरथ तरी काय असते काय? संसारी वस्तू थोडेच मागायच्या. नाही. अखंड जया तुझी प्रीती अखंड जया तुझी प्रीती मज देतयांची संगती मग कमळापती. हे मागायचं काय? वैष्णव संगती सुख वाटे. याची दान देगा देवा तुझा चरण. अशा प्रेमळ भक्ताची संगती मागतील लय झालं तर. विठू माऊली हाची वरदे संचरो निराहे हृदयी माझ्या का म्हणे काही न मागू आणि तुझे पायी सुख. अशी माझी इच्छा जर तुम्ही पूर्ण केली काही कमी पडायचंय बरं तुम्हाला. उपमा कशाची दिली? गंगेची दिली. गंगा आता ती का कधी? नाही ना. उपमा सुद्धा योग्यच दिली पाहिजे. याची वडे बिडीची नाही दिली. द्यायची तर आठवत ना गंगा. आता ती जी गंगा आली आहे मला ऐकून ती आठवती का कधी? गंगेमध्ये तृषीत जाऊन पाणी प्याल्याने त्याची तृष्णा शमन होऊन तृप्त होते. परंतु गंगा किंचित उणी होत नाही. अहो कृपानिधी देवा माझ्या मनीच्या इच्छा पूर्ण करा तुम्ही. तुम्ही तर उदाराचे राजा. उदारांचे राजे.
ते बाबा ज्ञानी यांचे राजे आणि हे उदाहरणचे राजे नाही का? हा. सगळे उदाहरणचे राजे आहे तुम्ही. माझी इच्छा पूर्ण करा ना तुम्ही मग मनातली. आणि माझी वासना काही लई मोठी नाही ना इच्छा. मी काय तुम्हाला काय म्हटलं नाही, मला काही राजा करा का काही करा असं थोडंच मागवतो काही. संसारी वस्तू जगद्गुरु तुकोबारांनी आतापर्यंत मागितल्या नाही ना. नाही. तू तो उदाराचा राहणार माझी अल्पची वासना. माझी इच्छा तरी काय मागतोय मी, उद्धार करा म्हणा, अजून एखाद्या भक्ताचा उद्धार करा म्हणा, अंतःकरणात प्रेम द्या म्हणा, वैराग्य द्या म्हणा. बाकी दुसरं काय मागतात महाराज आकाशामध्ये? संत संगती मागतील. संत समागम मागतील. हा तेच की तुझे पाय डोळा रूपाचे द्या, अखंड सुखी नाम तुमचे वर्णावे हो. काय मागितलं संसारात मागितलं नाही ना. मग हे जर दिलं तर तुम्ही काय कमी काय पडायचे? तुमच्याकडे काही असं कमी पडणार नाही ना. नाही. तर तिथे काय कमी हे उदाराचा राहणार हा. माझी अल्पची वासना कृपा दृष्टी पाहिजे तुका म्हणे तू साह्य. तू फक्त माझ्याकड कृपा दृष्टीनं पहा. तुझी कृपा झाली तर माझं काम झालं. का म्हणे कृपा करील नारायण तरी तुझे वर्म पदे ठाई. अशा पद्धतीनं जगद्गुरु तुकोबराय गंगेचा व्यापक दृष्टांत देऊन भगवंताकडे मागणी करतात आणि कृपा मागतात. दुसरं काही बाकी मागत नाही. कृपादृष्टी शेवट चरणात कृपादृष्टी पाय म्हणलं ना. काय मागितलं? कृपाच मागितली ना. भगवंताची कृपा झाली का मग सुखा काय उणे झाली सोयरी त्रिभुवन देव केला ऋणी रीतीशी तेव्हा हे पाणी. संतांची कृपा भगवंताची कृपा जीवात कृतकृत्य होतो ना जीव. म्हणून तानिल्याची घनी पिते गंगा नवी उनी माझी मनोरथ स्थिती पाववावी कृपा निधी. तू तो उदाराचा राणा माझी अल्पची वासना कृपा दृष्टी पाय तुका म्हणे होई साह्य. किती वाजले आता? 9. 1 मिनिट. पुंडलिकावरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज जय.